ते शरीराने तिकडे असले तरी मनाने आपल्याकडे होते आणि त्याच्यामुळं मला पण ते कुठं दुसरीकडे आहेत असं वाटत नव्हतं. कुठंतरी काहीतरी आम्हाला पराभव पत्करावा लागलेला आहे, परंतु आम्हाला पुन्हा ताठमानेने उभं राहण्याच्या करता, मजबूतीने उभं राहण्याच्या करता कुठंतरी आमचा मान सन्मान ठेवण्याचा प्रयत्न करा. बिल्लास म्हणला बोलता बोलता, एक गाव भोसरी 10 गावं दुसरी. 10 गावं नाही, 12 गावं दुसरी. तूही 12 आला, 12 गावं दुसरी. तू 2 गावं विसरली, मोहिनीला दिली का काय 2 गावं? मधल्या काळामध्ये काही चढ उतार आले. प्रत्येक वेळेसच आपल्याकडे सत्ता असते अशातला भाग नाही. मगाशी सांगितलं तसं अनेक माझे जीवाभावाचे सहकारी मला सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेले. काही पक्ष तर इथं मोठ्या प्रमाणावर काम पण करू शकत नव्हते, त्यांचे कार्यकर्ते पण नव्हते. परंतु नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या गोष्टीचा वापर करून आपल्यातलेच काही सहकारी त्यांच्याकडे घेऊन त्यांना पद देऊन हे सगळं चित्र बदलवण्याचं काम केलं. ठीक आहे, मी पण माझ्या मनाला समजूत घातली की बाबा शेवटी इथं आता IT चा वर्ग वाढलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणावर मुलं मुली ह्या माझ्या पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये काम हिंजवडीवरून ते करतात, परंतु राहतात आपल्या परिसरामध्ये आणि त्याच्यामुळं ते वेगळा विचार करतात. आज सोशल मीडिया आहे. मधल्या 2014मध्ये जबरदस्तपणे नरेंद्र मोदी साहेबांचा करिश्मा त्यांच्याकडे बघून उभ्या भारत देशाने NDAला पाठिंबा दिलेला आपण सगळ्यांनी अनुभवला. मी म्हणणारे लोक त्याच्यामध्ये पराभूत झाले आणि त्याच्यानंतर त्या पद्धतीनं तो पक्ष पुढे जात राहिला. त्याच्यानंतर अनेक निवडणुका आल्या. काही जणांना वेगळ्या कारणाने इतर पक्षामध्ये जावं लागलं, तिकीट घ्यावं लागलं. परंतु मगाशी जसं सांगितलं की ते शरीराने तिकडे असले तरी मनाने आपल्याकडे होते आणि त्याच्यामुळं मला पण ते कुठं दुसरीकडे आहेत असं वाटत नव्हतं. आणि त्याच्यामुळं मी निकाल लागल्यानंतर अजितला म्हटलं की अजित किंवा बाकीचेही कार्यकर्ते यायचे की दादा कुठंतरी काहीतरी आम्हाला पराभव पत्करावा लागलेला आहे, परंतु आम्हाला पुन्हा ताठमानेने उभं राहण्याच्या करता, मजबूतीने उभं राहण्याच्या करता कुठंतरी आमचा मान सन्मान ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये काही सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. आणि आत्ता बोलत असताना अनेक महत्त्वाचे प्रश्न त्याचा ओहापोह इथं करण्यात आलेला आहे. खरं तर मित्रांनो, आज हा कार्यक्रम घेत असताना मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अहमदाबाद एअर इंडियाचं विमान त्याच्यामध्ये एक क्रू मेंबर स्वर्गीय इरफान समीर शेख हा आपल्याच 22 वर्षाचा राहणारा संत तुकाराम नगरमधला पिंपरी, त्याचं दुःखद निधन झालं. अक्षरशः त्या विमानामध्ये टेक ऑफ झालं. आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या चॅनलवर बघितलं, वेगवेगळ्या क्लिप आपण बघितल्या. ते फ्लाईट नंबर AI 171 होतं आणि अर्ध्या पाऊण मिनिटामध्ये वर उडालेलं विमान हळूहळू खाली यायला लागलं. काय झालं माहीत नाही. त्याचा आपल्याला थोड्या दिवसामध्ये माहिती मिळेल. ती मिळवण्याचं काम, त्याला ब्लॅक बॉक्स असतो त्या पद्धतीनं त्याच्यातनं माहिती मिळवण्याचं काम चाललेलं आहे. जवळपास निष्पाप 274 लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला. 242 प्रवासी होते, क्रू मेंबर्स होते, त्यापैकी 241 जणांचा मृत्यू झाला. आणि तो एक प्रवासी रमेश विश्वास कुमार हा चमत्कारित्या वाचला आहे. त्यालाही कळत नाही की आपण कसं कुठनं पडलो आणि कसं वाचलो. म्हणजे त्याला पंतप्रधान त्याच्याशी बोलले, मीडिया त्यांच्याशी बोलला. तो म्हणतो सगळं मला दिसत होतं, आता आम्ही सगळे मरतोय, परंतु मी कसं तिथनं पडलो खाली आणि खाली पडल्यावर चालत आलाय. अर्थात त्याची तब्येत पण चांगली आहे, धडधाकट आहे. त्याच्यामुळं एक लक्षात ठेवा, धडधाकट तब्येत असल्यानंतर त्याचा किती उपयोग होतो. नाहीतर काहींची ढेऱ्या फुटल्या नाही, ढेऱ्या सुटल्यात. पुन्हा म्हणतील अजित पवार असं म्हणला. ते पेट्रोल सोडत होते तर म्हणले पेट्रोल चोरत होते. काय येतं यांना सांगायचं. आता मी एकदा एक झटका बसला, आता सारखा झटका कसा बसून घेईल. पण काय आता करतात, त्यांच्या हातात मीडिया आहे, आपण जास्त बोलू शकत नाही.
पण मित्रांनो, हा जे काही घडलं त्याच्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं पण दुःखद निधन झालं. आपल्या इरफान, समीर शेख, अनेकांच्या, आमच्या सुनील तटकरेंच्या भाच्याच्या पत्नीचं, भाचीसून, त्यांचं पण निधन झालं. त्यांचा DNA कुठंतरी जुळला, परंतु ज्या डेड बॉडीज ताब्यामध्ये देतात ते अक्षरशः आपल्याला पाहवत नाही, अशा पद्धतीची ती परिस्थिती आहे. आणि हे सगळं होत असताना त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की दरवर्षी च्या तुलनेमध्ये यंदा पिंपरी चिंचवडकरांनो, भोसरीकरांनो यावर्षी पाऊस जास्त झाला आहे. अगदी मे महिन्यापासूनच, म्हणजे जुनी लोक सांगतात की 100 वर्षामध्ये 25 मेपासून असा पाऊस पडलेला आम्ही कधी बघितला नाही. मी आता महाराष्ट्रामध्ये फिरतो, मला काही ठिकाणी वर्षाला 14 इंच पाऊस पडणाऱ्या भागात एका दिवसात 13 इंच पाऊस पडला. अक्षरशः एवढं नुकसान झालं. परंतु पुन्हा त्या माणसांना त्यांची घरं उभी करण्याचं काम, त्यांची शेती पुन्हा कशी त्यांना पूर्ववत पदावर आणता येईल अशा प्रकारचं काम आम्ही करतोय. आणि अजून पावसाळा पुढील काही महिने सुरू राहणार आहे. त्यामुळं माझी एक विनंती आहे, जसे ही दुर्घटना घडली तसं सर्व नागरिकांना मला सांगायचं आहे की रविवारी कुंडमळ्यामध्ये जी दुर्घटना घडली आणि त्याच्यामध्ये 4 निष्पाप लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला, काही आपल्याही पिंपरी चिंचवड परिसरातले होते. मी त्यांना म्हणालो की तुम्ही कसं काय तिथं गेला? ते म्हणले आम्ही दादा अलीकडे रीळ निघतात बघा, रीळ, ते रीळ बघितले आणि आम्हाला कळलं की इथपासून ते अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. आणि मग तिथं जावं, आणि सुट्टीचा दिवस होता, पण तिथं प्रत्यक्ष बघितल्यानंतर अतिशय तो पूल पडला, बोजा जास्त होता, मोटरसायकलचं जाण्याची जागा नव्हती, तरी 5-5, 6-6 मोटरसायकल तिथं नेल्या. तिथं गर्दी पण नेहमी जास्त असायची, पाणी तिथं वाहत होतं आणि कारण नसताना ज्याला म्हणतात ना, होत्याचं नव्हतं झालं, तशा पद्धतीनं हे तिथं घडलं. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की धबधबे असतील, धरणचा परिसर असेल, नद्यांचा परिसर असेल, ओढे नाल्यांचा परिसर असेल किंवा डोंगरदऱ्यात फिरण्याच्या करता काही जणांना पावसात भिजण्याचा एक आनंद घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, जीवनाचा आनंद लुटण्याचा प्रयत्न असतो. जरूर जीवनाचा आनंद लुटा, पण स्वतःचा जीव सांभाळून, अशी मी शासनाच्या वतीनं पालकमंत्री या नात्याने देखील विनंती करतो. आणि रविवारी कुंडमळा ह्या परिसरामध्ये ज्या 4 निष्पाप माझ्या नागरिकांचा मृत्यू झाला आणि त्याच्या आधी त्या विमान अपघातामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला, त्या सर्व मान्यवरांचा 274 लोकांना सगळे मिळून, म्हणजे हॉस्टेलचे वगैरे मुलं आणि बाकीचे नागरिक धरून, तर त्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो की हा मोठा दुःखाचा डोंगर सहन करण्याची ताकद त्या कुटुंबियातल्या बाकीच्या सहकाऱ्यांना देवो, मृतांना चिरशांती मिळो अशा प्रकार, त्यांच्या आत्म्यांना चिरशांती मिळो अशा प्रकारची प्रार्थना देखील मी सुरुवातीलाच करतो. मगाशी बरंच काही योगेश, विलास आणि अजित सांगत होता. विलास म्हणला बोलता बोलता, एक गाव भोसरी, 10 गावं दुसरी, 10 गावं नाही 12 गावं दुसरी. काय संजय, तूही 12 आला, 12 गावं दुसरी. तू 2 गावं विसरली, मोहिनीला दिली का काय 2 गावं? ते अशा पद्धतीनं बोललं जातं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.